बातमी नागपुरातून। नागपूर विमानतळ धावपट्टीच्या रिकार्पेटिंगची मुदत आज संपणार आहे। मुदत संपूनही धावपट्टीचं रिकार्पेटिंग अपूर्णच आहे। रिकार्पेटिंग रखडल्यानं विमान तिकिटांच्या दरात वाढ होतीये। गडकरींच्या आदेशाची अजूनही अंमलबजावणी झालेलीच नाहीये। काम संपायला मे महिना उजाडणार असल्याची माहिती समोर आली आहे। नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंगसाठी गडकरींनी दिलेली 1 महिन्याची मुदत आज संपुष्टात येते। तर मुदत संपून देखील धावपट्टीचं रिकार्पेटिंग काम अपूर्णच आहे। रिकार्पेटिंग रखडल्यानं विमानाच्या वेळेत बदल करण्यात आला असून विमान तिकिटांच्या दरात सुद्धा वाढ होताना दिसतेय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम। हितेश, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच ज्या पद्धतीने नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांनी जे आहे महिन्याभरापूर्वी नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे जे काम चालू आहे त्याची पाहणी केली होती। त्यावेळी त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं होतं की त्यांनी आदेश देखील दिले होते आणि महिन्याभराची जी मुदत आहे असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। मात्र ते महिना संपत आला तरीही काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाही आणि त्यामध्ये 3 टप्प्यामध्ये ते काम होणार होतं। त्यातलं पहिल्या टप्प्याचं 90% काम झालेलं आहे, मात्र अजून बाकीचे 2 टप्पे जे आहे ते रखडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अशा पद्धतीने या वेळेस अजून जे विमान नागपूरमध्ये उतरतात त्यांना देखील त्यांच्या वेळेमध्ये देखील फरक पडताना पाहतो आहोत आणि त्याचप्रमाणे जे तिकीट दर आहे त्यामध्ये देखील या रखडलेल्या कामामुळे जे आहे कुठेतरी बदल होताना आपण पाहतो आहोत। जी, धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।